Good morning, students. In the last lecture, we have initiated discussion regarding the instrumentation of the TG instrument or thermogravimetry instrument. And we have seen that there are major 5 components involved in the instrumentation. And the very first component that we have discussed, that is the balance. We have seen there what are the different types of the balances and what is the characteristic or what are the characteristics should be present in the गुड बॅलन्स. तर कुठले कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तर तो एक पार्ट आपण डिस्कस केलाय. देन इन द लास्ट लेक्चर वी हॅव ऑल्सो डिस्कस द सॅम्पल होल्डर. Again, in the sample holder, we have seen the different types of the sample holder, which are the materials that we can use to manufacture the sample holder, and what is the effect of the design and the size of the sample holder on the thermogravimetric curve. So all these points we have discussed in detail. Again, one more thing we have discussed, that is the position of the one more thing is that काय असेल की बॅलन्सची पोझिशन जी आहे, म्हणजेच काय की फर्नेस हा तिसरा पॉइंट आपण डिस्कस केला होता. दॅट इज फर्नेस. अँड अगेन वी हॅव सीन दॅट व्हॉट एव्हर द फिलामेंट्स दॅट वी आर युझिंग इन द फर्नेस, सो त्यालाच आपण हिटिंग एलिमेंट असं म्हणतो. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे हिटिंग एलिमेंट्स यूज करतो आपण आणि कुठल्या टेम्परेचरला यूज करतो, तोही पॉईंट आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केला. म्हणजेच काय की 3 पॉइंट्स आपण ऑलरेडी आतापर्यंत कव्हर केलेत. सो फर्स्ट वन इज बॅलन्स, सेकंड वन इज सॅम्पल होल्डर, अँड द थर्ड वन इज द फर्नेस. So in the furnace, we have seen that the size of the furnace it becomes the matter. What will get happen whenever there is a low mass furnace, or what will get happen whenever there is use of the high mass furnace. तर दोन्हीचं पण आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. आणखीन एक पॉइंट आपण डिस्कस करत होतो लास्ट लेक्चरला, तो म्हणजे काय की position of the furnace with respect to the balance. Position of the furnace with respect to the balance. So we have at the landing session of the last lecture we have initiated discussion regarding the position of the furnace with respect to the balance. तर आपण ऑलरेडी हे जे इमेजेस आहेत, तर त्या कशाचे इमेजेस आहेत, तर दीज आर दी डिफरंट टाइप्स ऑफ दी बॅलन्सेस. हा बीम बॅलन्स आहे, इथं आपण याला काय म्हणतो ऍक्च्युअली स्प्रिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर हा जो कॅन्टिलिवर्ड बॅलन्स आहे, हा टॉर्शन वायर बॅलन्स आहे आणि नल बॅलन्स आहे. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द बॅलन्सेस ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड. हा जो पार्ट आहे, फक्त मी तुम्हाला इमेजेस दाखवायसाठी ते ठेवलेले आहेत. ऑलरेडी आपण याच्याविषयी जे काही डिस्कशन आहे, तर ते सगळं डिस्कशन केलेलं आहे. So now I will show you some positions of the balances with respect to the furnace. Now just look, see, this is the balance. हे जे सगळं सॉरी, दिस इज द फर्नेस. हा आहे तो ऍक्च्युअली फर्नेस आहे. मग तो फर्नेसच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये ऍक्च्युअली बॅलन्सची पोझिशन काय आहे, तर मी लास्ट लेक्चरलाच डिस्कस केलं की देर आर different positions according to the design of the instrument or as per the design of instruments. इन्स्ट्रुमेंटचं डिझाईन कसं आहे त्याच्यावरून वेगवेगळ्या पोझिशन नुसार तो बॅलन्स जो आहे तो फिट केला जातो. पण एक गोष्ट आहे बघा की whatever the sample holder of the balance or one side of the balance will be always in the furnace. बॅलन्सची एक बाजू जी आहे ना ती फर्नेस मध्येच असणार, and the remaining portion of the balance will be outside the furnace. Okay, remaining portion of the balance will be outside the furnace. म्हणजे असं नसणार आहे की नॉर्मल आपलं इमॅजिनेशन कसं आहे की सपोज दिस इज अ फर्नेस, आणि नॉर्मल आपलं असं वाटत असेल की हा जो तराजू आहे पूर्ण पॅन तो आतच असेल. नो, दिस इज नॉट लाईक दिस. तर हे असं नसतं, आणि त्याच्यामुळं त्याला काय म्हटलं की पोझिशन ऑफ फर्नेस विथ रिस्पेक्ट टू द बॅलन्स. तर काय की फर्स्ट पोझिशन इज दॅट की काय की फर्नेस इज बिलो द बॅलन्स. फर्नेस हा बॅलन्सच्या खालच्या भागामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे इथं फर्नेस बसवलेला आहे असा, आणि मग बॅलन्सचा जो सॅम्पल होल्डर आहे तो बघा फर्नेसच्या आतमध्ये आलेला आहे. कारण काय की we have to heat the sample, and therefore the sample should be always in the furnace, inside the furnace. Okay, आणि त्याच्यामुळं काय की बेसिकली ही जी पोझिशन आहे ती म्हणजे फर्नेस इज फ्रॉम दी लोअर साइड ऑफ दी बॅलन्स. सो दिस इज द सेकंड पोझिशन हिअर. द फर्नेस इज फ्रॉम दी अप्पर साइड ऑफ द बॅलन्स. ओके, सो बॅलन्स इज हिअर or one side of the balance is here from the lower side of the furnace, आणि फर्नेस इज ऍट द टॉप. आणि मग इथं ऍक्च्युअली तुमचा जो क्रुसिबल आहे सॅम्पल होल्डर, तर ते सॅम्पल होल्डर असेल आणि याच्यामध्ये सॅम्पल असणार आहे. आणि इथं जो काय लॉस इन वेट येईल, त्या वेट जर लॉस व्हायला लागलं तर काय होईल, सो दिस बॅलन्स विल बी डिप्लेक्ट ॲज सच, आणि दिस डिप्लेक्शन विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॉस इन वेट ऑफ दी सबस्टन्स. तर त्या पद्धतीने त्याचं ऍक्च्युअली ऑटोमॅटिकली काय होतं की डिटेक्शन केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी पोझिशन आहे थर्ड पोझिशन, हे काय की फर्नेस इज असाइड टू द बॅलन्स. बॅलन्सच्या एका बाजूला आहे.
मी जे काही इन्स्ट्रुमेंट बघितले तर ते अशा पद्धतीचं बघितलेलं आहे की एका बाजूनं फर्नेसच्या तो बॅलन्सची जी एक तार असते, छोटीशी तार असते, अगदी छोटीशी तार असते आणि ती बॅलन्सची जी तार आहे ती फर्नेसच्या एका बाजूने अशा आतमध्ये आलेली असते आणि त्या तारेवरती ऍक्च्युअली तुम्हाला क्रुसिबल ठेवायचा असतो. तो क्रुसिबल केवढा असतो मी तेही सांगतो की साधारणतः मी फक्त इमेज काढतो. हे बघा एवढा क्रुसिबल असतो. फक्त एवढाच क्रुसिबल असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली एक साधारणतः 2 ते 5 मिलीग्राम सॅम्पल घ्यावं लागतं अनालिसिससाठी अँड वी हॅव टू होल्ड दिस क्रुसिबल विथ काय म्हणतो आपण त्याला फिंगर म्हणजे हे काय म्हणतो त्याला आपण कॉर्क नसेल सॉरी एक चिमटा असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही तो काय करता की ते क्रुसिबल जो आहे तो होल्ड करता आणि तो क्रुसिबल जो आहे तो या तारेवर त्याचा बरोबर आणून ठेवला जातो. ऍक्च्युअली तो दाखवलेला ठेवलेला हा ठेवलेला क्रुसिबल आहे. म्हणजे त्याला कुठल्याही बाजूने फिटिंगची वगैरे काही सोयी नसते. म्हणजे इन्स्ट्रुमेंट हालू द्यायचं नसतं तुम्हाला. तर कॉन्स्टंट फक्त त्याच्यावरती स्लोली तुम्ही काय करताय की पुटअप करताय. मी जे काही इन्स्ट्रुमेंट बघितले तर ते या प्रकारचं बघितलंय की एका बाजूनं म्हणजे बॅलन्सची एक जी तार आहे ती फर्नेसमध्ये येते आणि बाकीचा जो पोर्शन आहे बॅलन्सचा इट इज आउटसाइड द बॅलन्स. ठीक आहे. तर स्प्रिंग वायर बॅलन्स जो आहे तो कसा असेल कॉर्ड स्प्रिंग वायर बॅलन्स तर इकडं फर्नेस असणार आहे असा. इथं फर्नेस असणार आहे आणि मग इथं काय असेल की क्रुसिबल जो आहे तर तुमचा क्रुसिबल इथं हँग करायची सोय असणार आहे. ठीक आहे. तर हा स्प्रिंग वायर बॅलन्स आहे. ही पण पोझिशन आपल्याला डिस्कस करायची होती. तर मला वाटतं ऑलमोस्ट डिस्कस्ड ऑल दी डिफरंट पोझिशन्स ऑफ दी फर्नेस. अजून काही पोझिशन्स जर असतील तर एक रिमोट सेन्सिंग आहे. म्हणजे बॅलन्स हा बराच इथून दूर असतो आणि एक भाग तो बॅलन्स आहे तो इथं आत फर्नेस मध्ये असेल आणि हा जो पार्ट आहे बॅलन्स आहे जस्ट आय विल क्लिअर द फोर्स रायटिंग बघा जस्ट रिमोट सेन्सिंग बॅलन्स जो आहे इथं असं थोडी खाच दाखवलेली आहे. म्हणजे काय की हा बॅलन्स फर्नेस पासून बराच दूर आहे इकडचा भाग पण एक बाजू जो आहे ना ते काय की ऍक्च्युअली ती फर्नेस मध्ये आहे. So these are the different positions of the balances with respect to the furnace. आपल्याला याच्याशी काही फार घेणं देणं नाही. आपल्याला इन्स्ट्रुमेंट डिझाईन करायचं नाही. बट वी शुड हॅव सम नॉलेज रिगार्डिंग द इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ थर्मोग्रायमेट्री. आणि त्याच्यामुळे ते सिलेबसमध्ये ऍक्च्युअली काय केलंय की ऍड केलेलं आहे. ठीक आहे. सो नाउ लेट अस गो टू द फोर्थ कंपोनंट ऑफ द TG instrument, that is temperature measurement device or temperature programmer. Temperature measurement device or temperature programmer, or we can say to this as a detector also. याला डिटेक्टर पण म्हणू शकतो आपण. टेम्परेचर मेजरमेंट डिव्हाइसेस किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की टेम्परेचर प्रोग्रामर. सो द फोर्थ कंपोनंट ऑफ दी TG इन्स्ट्रुमेंट. तर चौथा कंपोनंट आहे. पहिला कंपोनंट आपण काय बघितलं बॅलन्स बघितलं. सेकंड वन सॅम्पल होल्डर अँड द थर्ड वन इज अ फर्नेस अँड द नाव फोर्थ वन इज अ टेम्परेचर मेजरमेंट प्रोग्रामर. तर टेम्परेचर मेजरमेंट हे ऍक्च्युअली कसं केलं जातं तर दिस टेम्परेचर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अ थर्मोकपल. सो आय थिंक दॅट यू मस्ट हॅव heard the word thermocouple. This temperature is measured with the help of thermocouple. तर थर्मोकपलच्या सहाय्याने ऍक्च्युअली टेम्परेचर जे आहे ते मेजर केलं जातं. व्हॉट इज थर्मोकपल? So basically thermocouple is a electrical device. Thermocouple is an electrical device which produces the temperature depending voltage. Which produces temperature depending voltage. I will explain no doubt. Which produces temperature depending voltage. Which produces temperature depending voltage. आता हे टेम्परेचर डिपेंडिंग व्होल्टेज कसं तयार होतं ऍज अ रिझल्ट ऑफ थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट. हे कसं तयार होतं ऍज अ रिझल्ट ऑफ थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट. ऍज अ रिझल्ट ऑफ थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट दिस टेम्परेचर डिपेंडिंग व्होल्टेज विल बी प्रोड्यूस्ड ऍज अ रिझल्ट ऑफ काय असेल की थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट. आता थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय ते पण बघायला पाहिजे. आय विल एक्सप्लेन वन बाय वन. ऍज अ रिझल्ट ऑफ थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट as a result of thermoelectric effect. काय सांगितलं बघा. So thermocouple is a electrical device which produces temperature depending voltage. Which produces temperature depending voltage, and how this voltage will get produced as a result of thermoelectric effect. So now we must have to discuss what is thermoelectric effect. तर ऍक्च्युअली थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे बघा. तर थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे जनरली काय की इट इज द डायरेक्ट कन्व्हर्जन ऑफ दी टेम्परेचर डिफरन्स to the electric voltage and vice versa. Thermoelectric effect काय it is the effect where there is a direct conversion of temperature into the voltage. टेम्परेचरचं कन्व्हर्जन ऍक्च्युअली काय होतं की टेम्परेचर डिफरन्स ऍक्च्युअली इट इज द डायरेक्ट कन्वर्जन ऑफ टेम्परेचर डिफरन्स टू द इलेक्ट्रिक व्होल्टेज. तर त्याचं इलेक्ट्रिक व्होल्टेज मध्ये ऍक्च्युअली कन्वर्जन होतं. सो आय विल ड्रॉ वन डायग्राम देन यू विल अंडरस्टँड
काय होईल की थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट? इट इज द डायरेक्ट कन्वर्जन ऑफ temperature difference, direct conversion of temperature difference into electric voltage. Direct conversion of temperature difference into electric voltage. Actually आता बघा thermocouple कसं असतं बघा. In the thermocouple there are two wires. I will just draw here. There are two wires of two different element. There are two wires of two different element. That may be two different alloys, that may be two different metals. हा दोन्ही पैकी काही असू शकतं, म्हणजे दोन वेगवेगळे alloy असू शकतात किंवा दोन वेगवेगळे मेटल असू शकतात. And the tip of these two wires are connected to each other, and the tip of these two wires are connected to each other. Suppose this is wire X and this is wire Y. दोन वेगवेगळे wires वापरलेले, and these two wires are connected to each other. अशा पद्धतीने ते एकमेकाबरोबर काय असतील की त्या वायर ज्या आहेत तर त्या वायर बेसिकली काय केलेल्या असतील तर कनेक्ट केलेले असतील. ठीक आहे, इथं कनेक्शन आहे. ठीक आहे. सो इन द थर्मोकपल देर आर टू वायर्स अँड दीज टू वायर्स आर कनेक्ट टू डिफरंट वायर्स विच आर हॅव्हिंग डिफरंट पोटेन्शियल असं म्हणूया आपण. म्हणजे दोन जे वेगवेगळे वायर आहेत त्या दोघांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती वेगवेगळी आहे. सो such a two different wires we are using and these two wires are connecting to each other. ओके, आणि हे जे दोन वायर आहेत ते एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. And the tip of this wire, this connection, just अरे बाळांनो अनम्यूट करा, सॉरी म्यूट करा. ठीक आहे, तर हे जे टिप आहे म्हणजे बघा असं एक टिप तयार झालं. देर आर टू वायर्स विच आर हॅव्हिंग डिफरंट पोटेन्शियल, वेगवेगळं पोटेन्शियल असलेले दोन वायर आहेत असे एकमेकाला कनेक्ट केलेत आणि हे जे टिप आहे ते सॅम्पलला कुठेतरी कॉन्टॅक्ट मध्ये असतं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण असं समजूया की इथं हा क्रुसिबल आहे. जस्ट आय विल ड्रॉ वन मोर. आता ते पण पोझिशन आपल्याला बघायचे थर्मोकपलच्या पोझिशन कशा असतात विथ रिस्पेक्ट टू द सॅम्पल. असं आता समजा हा एक क्रुसिबल आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुमचं सॅम्पल आहे आणि मग काय केलं की आपण हा जो थर्मोकपल आहे या थर्मोकपलचे दोन वायर्स आहेत. सो दीज टू वायर्स ऑफ द थर्मोकपल्स आर कनेक्टेड ऍज सच. बऱ्याच वेळा ते सॅम्पलला टच मध्ये असतात किंवा मग क्रुसिबलला टच मध्ये असतात असं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा. सो वेन वी आर हिटिंग टू द सॅम्पल देन व्हॉट विल गेट हॅपन. सो सॅम्पल टेक्स सम अमाऊंट ऑफ द हीट फ्रॉम दी फर्नेस मधून काहीतरी हीट घेईल आणि मग सॅम्पलची जी हीट आहे ना ती या इथं जे जंक्शन आहे या जंक्शनला पण काय होईल की एक्सपिरियन्स होईल आणि त्याच्यामुळे काय होईल की तिथं एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे तर ते डेव्हलप होईल, व्होल्टेज डेव्हलप होईल आणि हे काय होईल आणि मग इकडच्या वायर मधलं व्होल्टेज वेगळं असेल आणि इकडच्या वायर मधलं व्होल्टेज वेगळं असेल आणि मग त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट बेसिकली तयार होणार आहे. म्हणजेच टेम्परेचरचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक व्होल्टेज मध्ये, म्हणजेच काय की त्याच्यानुसार काय की टेम्परेचर ऍक्च्युअली मेजरमेंट केलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं तर काय टेम्परेचर मेजरमेंट डिव्हाइस इट इज अ थर्मोकपल इज इलेक्ट्रिकल डिव्हाइस which काय करेल जनरली which generates the temperature depending voltage as a result of thermoelectric effect. What is thermoelectric effect? It is the direct conversion of temperature difference into the electrical voltage. म्हणजे बघा इथं टेम्परेचर म्हणजे इथं बघा इथं जंक्शनला काय होईल की या वायरचं आणि या वायरचं पोटेन्शियल वेगळं आहे त्याच्यामुळे बोथ वायर्स एक्सपिरियन्स डिफरंट टेम्परेचर्स लिटिल बिट आणि मग त्याच्यामुळे काय होईल की इलेक्ट्रिक काय होईल म्हणजे थोडक्यात काय की एक पोटेन्शियल तयार होईल दोन वेगवेगळ्या वायर आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट जनरेट होईल. म्हणजेच काय की आणि हा जो हे जे सगळं आहे तर हे कुठं ऍक्च्युअली मग तो जो डिटेक्टर आहे त्याला हे सगळं जोडलेलं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जनरली थर्मोकपल काय करतो की टेम्परेचरचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल करंट मध्ये करतो. सिंपल थर्मोकपल इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स द टेम्परेचर इनटू द इलेक्ट्रिकल करंट असं म्हणूया आपण. आणि मग ते इलेक्ट्रिकल करंट किती त्याच्यावरून त्या सॅम्पलचं टेम्परेचर किती आहे डिटेक्ट केलं जातं कारण ते आपल्याला एक्सपेक्टेड आहे बिकॉज वी वॉन्ट द टेम्परेचर अँड मास ऑफ द सॅम्पल बिकॉज these are the two parameters we have to measure only. हे दोनच पॅरामीटर आपल्याला इन्स्ट्रुमेंट मध्ये मेजरमेंट करायचे या टेक्निक मध्ये आणि त्याच्यानुसार आपण ग्राफ प्लॉटिंग करतो. ठीक आहे, म्हणजेच काय की थर्मोकपल इज इम्पॉर्टंट हिअर अँड बेसिकली सी देर आर टू मेजर thermocouples used here, two main types of the thermocouples. First thermocouple, whenever we want to heat the sample up to the 1100 degrees Celsius, then we are using the thermocouple which is made up by the alumel and the chromel. Actually alumel आणि क्रोमेल काय की these are the alloys of the platinum and the rhodium. प्लॅटिनम आणि रोडियमच्या वेगळ्या प्रपोर्शन मध्ये ते अलॉयज आहेत आणि त्याच्यापासून जो बनवलेला थर्मोकपल आहे दोन वेगवेगळे वायर असतील आणि ते एकमेकाला कनेक्ट केलेले असतील समोर. तर असं अल्युमिल आणि क्रोमेल पासून बनवलेले जे थर्मोकपल्स आहेत
So this thermocouple we are using whenever we want to heat the sample up to the 1100 degrees Celsius. And the second, if we want to heat the sample higher than the 1100 degrees Celsius, more than 1100 degrees Celsius किंवा higher than 1100 degrees Celsius, 1100 पेक्षा जास्त तुम्हाला सॅम्पल हीट करायचं आहे, then we could use here the काय असेल की thermocouple which is made up by the tungsten and the rhenium wire. Tungsten and the rhenium wire. टंगस्टन अँड द रिनियम वायर. टंगस्टन आणि रिनियम वायर पासून बनवलेला जो थर्मोकपल आहे तर तो थर्मोकपल आपण बेसिकली इथे यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय की बेसिकली कळालं की टेम्परेचर मेजरमेंट डिव्हाइस इट कंटेन्स अ थर्मोकपल. सो थर्मोकपल इट इज अ junction of the two different wires and it is one of the electrical device and this junction generates the temperature depending voltage or that is temperature depending electrical current as a result of thermoelectric effect. म्हणजे त्या जंक्शनला जर तुम्ही हिटिंग केलं ना, बघा इथं काय की समजा हे जे वायरचं जंक्शन आहे या ठिकाणी, इथं जर तुम्ही हिटिंग केलं या भागामध्ये तर काय होईल की तिथं पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो दोन वेगळ्या वायरमध्ये आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो सर्क्युलेट व्हायला लागतो किंवा तिथून पास व्हायला लागतो, म्हणजे तयार होतं ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल करंट जनरेट होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स विल ट्रॅव्हल आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल करंट तयार होतो. तर त्याला आपण बेसिकली काय म्हणतो की थर्मोकपल असं म्हणतो. ठीक आहे. सो नाउ as like the position of the balance with respect to the furnace that we have discussed in the last lecture, similarly here we have to discuss the position of the temperature measurement device with respect to the sample. बघा आपण पाठीमागच्या याच्यात काय केलं की पोझिशन ऑफ बॅलन्स विथ रिस्पेक्ट टू द फर्नेस बघितलं, ते आता आपण डिस्कस केलं आपण जस्ट. आणि तसंच इथं आपल्याला काय बघायचं की पोझिशन ऑफ दी काय असेल की पोझिशन ऑफ थर्मोकपल असं म्हणूया आपण किंवा टेम्परेचर मेजरमेंट डिव्हाइस. पोझिशन ऑफ थर्मोकपल विथ रिस्पेक्ट टू सॅम्पल. पोझिशन ऑफ थर्मोकपल विथ रिस्पेक्ट टू सॅम्पल, कुठली पोझिशन चांगली आहे. सी बेसिकली देर आर 3 डिफरंट पोझिशन्स. 3 वेगळ्या पोझिशन्स आहेत की त्या 3 वेगळ्या पोझिशन्स मध्ये आपण थर्मोकपल जो आहे तो सॅम्पलला कनेक्ट करू शकतो. आता इम्पॉर्टंट इथं काय आहे बघा की व्हॉट एव्हर द टेम्परेचर ऑफ द सॅम्पल दॅट शुड बी ॲक्युरेटली मेजर्ड बाय द थर्मोकपल. This is our first and a very important condition because we want exact temperature and we want exact loss in mass. Then and then only our graph, our analysis will be exact. Otherwise, there will be errors in the analysis. So we're expecting measurement of the exact temperature by the thermocouple. We're expecting the measurement of exact temperature of the sample by the thermocouple. Thermocouple sample exact temperature मोजायला पाहिजे हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर मग ऍक्च्युअली कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहेत आणि कुठली पोझिशन ही चांगली आहे ते आपण थोडंसं काय करूया की डिस्कस करूया. सो व्हेरी फर्स्ट पोझिशन इज दॅट सपोज दिस इज आवर क्रुसिबल and thermocouple is here. So I will draw the thermocouple. Okay. So these are the thermocouple wires which are not directly connected with the sample, but these thermocouple wires are connected to the lower side of the crucible. And actually तुमचं sample कुठे आहे बघा, your sample is in the crucible. Sample is here. The sample is here. Whatever the sample you have taken here, around 2 to 5 mg, sample is here. And the thermocouple wires are connected to the lower side of the crucible. तर क्रुसिबलच्या काय असेल की खालच्या भागामध्ये ते ऍक्च्युअली काय की तुमचे थर्मोकपल जे आहे ते कनेक्ट केलेले. आता ही जी पोझिशन आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की थर्मोकपल इज नियर टू द सॅम्पल कंटेनर and it has no contact with the sample container. Thermocouple is near to the sample container and it has no contact with the sample container. Contact असणार आहे पण ऍक्च्युअली एवढा खास कॉन्टॅक्ट नाहीये, फक्त ते जंक्शन आहे तेच थोडंसं टिप त्याचं टच झालेलं एवढंच. ऍक्च्युअली ते पण पूर्ण टच झालेलं नसणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स असणार आहे कारण इथं तुम्ही जो ज्या ठिकाणी हा ठेवलेला असणार आहे थर्मोकपल सॉरी क्रुसिबल तिथं मध्ये एक पॅन असणार आणि त्या पॅनला ऍक्च्युअली काय असेल की इथं थर्मोकपल असेल. ओके, सो म्हणजेच काय की डायरेक्टली thermocouple junction is not contacted with the sample container. त्या कंटेनर बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये नसणार आहे. म्हणजे पहिली पोझिशन काय, thermocouple is near to the sample container and it has no contact with the sample container. See, actually this position is not as good. This position is not good. कधी वापरायची नाही जनरली की where low pressure is employed. This position is not good where low pressure is employed. म्हणजे प्रेशर जर कमी असेल तर कमी प्रेशरला जर तुम्ही ऍक्च्युअली हिटिंग करणार असेल तर त्या कंडिशन मध्ये ही पोझिशन एवढीशी गुड नाही. कारण का, तर ऍक्च्युअली तुमचा क्रुसिबल आणि थर्मोकपलचा कॉन्टॅक्ट एवढा येत नाही. त्याच्यामुळे काय होईल की
there will be difference in the temperature of the sample and the actual temperature measured by the thermocouple. येऊ शकते फरक, कारण बघा अंतर वाढलं तर फरक येणार आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचा ताप मेजरमेंट करता थर्मामीटर इथं धरला तर एक्झॅक्टली तुमचा ताप मेजरमेंट दाखवणार आहे, किंवा जर असा टच केला फक्त थर्मामीटर तुम्ही इथं तर ऍक्च्युअली तुमचं एक्झॅक्ट टेम्परेचर मोजलं जाणार आहे का नाही. सो यू शुड टेक द थर्मामीटर इन हँड, ऍक्च्युअली हातामध्ये किंवा असं कुठल्या तरी एका पोझिशन मध्ये तुम्ही थर्मामीटर पकडताय की जेणेकरून तुमचं टेम्परेचर जे आहे ते एक्झॅक्ट मोजता येऊ शकतं. म्हणजेच काय की कॉन्टॅक्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल आता ते थर्मल गन्स आलेत मग ते कसं काय मेजरमेंट करतात. सो दीज आर द सेन्सर्स. तर ते सेन्सर्स आहेत ते ऍक्च्युअली आपल्या बॉडीपर्यंत ते सेन्सर्स पोहोचतायत रेडिएशन्स, आणि तिथून ऍक्च्युअली सिग्नल्स जे तुम्हाला रिफ्लेक्ट होणार आहेत ते मशीन घेते आणि ऍक्च्युअली तुम्हाला थर्मल गन मध्ये टेम्परेचर मेजरमेंट होतं. ठीक आहे, तर ते वेगळ्या प्रकारचं डिव्हाइस आहे, पण मी इन कॉन्टॅक्ट जे करणार आहे त्याच्या संदर्भात सांगतो. ठीक आहे, तर काय की पहिली पोझिशन काय की जनरली थर्मोकपल इज नियर टू द सॅम्पल कंटेनर but it has no contact with the sample container. This position is not much good because there is no direct contact with the sample and the thermocouple. आणि जर लो प्रेशर वापरणार असेल सॅम्पल हिटिंगला तर अजिबातच ते चांगलं नाही. ठीक आहे, सो देन द नेक्स्ट पोझिशन इज दॅट, दुसरी जी पोझिशन आहे बघा, हे मी अशा पद्धतीने दाखवले. ऍक्च्युअली दाखवताना थोडंसं आपण ऍक्च्युअली बुक मध्ये जी पोझिशन पद्धत दाखवलेली आहे ती अशा पद्धतीने आहे. हा क्रुसिबल ऍक्च्युअली तुमचा सॅम्पल होल्डर आहे हा खालच्या भागातला, आणि मग हे जे जंक्शन आहे वायरचं तर ते असं दाखवले. ओके, सो दिस इज वायर जंक्शन. अशा पद्धतीने तुम्ही ते दाखवू शकता. देन द नेक्स्ट वन इज दॅट, सी दिस इज द सॅम्पल होल्डर. आपण हे आय असंच परत काढूया. हे तुमचं सॅम्पल होल्डर आहे, क्रुसिबल आहे, आणि मग ऍक्च्युअली थर्मोकपल जो आहे तो थर्मोकपल कसा आहे बघा. सो थर्मोकपल इज ऍज सच. दिस इज थर्मोकपल. आता थर्मोकपल इथं बघा, इथं पोझिशन ही अशी होती, म्हणजे ही सेम आहे. नाव हिअर थर्मोकपल इज इनसाइड द क्रुसिबल. थर्मोकपल इज केप्ट इनसाइड द सॅम्पल होल्डर बट नॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सॅम्पल. ऍक्च्युअली सॅम्पल तुमचं इथं असणार आहे, इथं कुठेतरी, बरोबर आहे का. तर थर्मोकपल हा इनसाइड द सॅम्पल आहे. थर्मोकपल इज इनसाइड द कंटेनर. थर्मोकपल इज इनसाइड द कंटेनर बट नॉट इन कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल. नॉट इन कॉन्टॅक्ट विथ सॅम्पल. सॅम्पल बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट नाही. नॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सॅम्पल. तर ही जी पोझिशन आहे, इट इज द बेटर पोझिशन दॅन द फर्स्ट वन. इट इज द बेटर पोझिशन दॅन द फर्स्ट वन. कारण इथं काय की ऍक्च्युअली या दोघांमध्ये पार्टिशन आहे, त्यामुळे टेम्परेचर मेजरमेंट एवढं व्यवस्थित होत नाही. पण इथं ऍक्च्युअली सॅम्पल कंटेनर मध्येच ऍक्च्युअली थर्मोकपल आहे, त्यामुळं फरक पडतो. म्हणजे दिस पोझिशन इज बेटर दॅन दिस वन. म्हणजे इट इज द बेटर पोझिशन दॅन द फर्स्ट वन. तुम्ही म्हणणार हे असं कसं काय, म्हणजे किती, पण ऍक्च्युअली सॅम्पल होल्डर जर तुम्ही साईज बघितला अगदी लहान असतो, आणि त्याच्यामुळे याच्या आतमध्ये जर थर्मोकपल असेल तर अशा पद्धतीने असेल, आणि त्यामुळं फार काय त्याच्यामध्ये गॅप राहत नाही सॅम्पल आणि सॅम्पल थर्मोकपल मध्ये, कारण सॅम्पल होल्डरची ऑलरेडी साईज कमी असते. ठीक आहे, त्याच्यामुळे फार जास्त गॅप राहत नाही. पण थोडंसं काय की वर्किंग करायच्या दृष्टिकोनातून हे थोडंसं फिजिबल नाही, कारण सॅम्पल होल्डरच्या आतमध्ये तुम्हाला थर्मोकपल आतमध्ये सरकवावं लागेल, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स होण्याचे चान्सेस जे आहेत तर ते जास्त आहेत. तर बट दिस पोझिशन इज बेटर टू मेजरमेंट द एक्झॅक्ट टेम्परेचर ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. फर्स्ट पोझिशनच्या ऐवजी ही पोझिशन जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली आहे. सो देन द नेक्स्ट वन, द लास्ट पोझिशन, दॅट इज द काय असेल बघा, देर इज अ स्पेशल डिझाईन ऑफ द सॅम्पल कंटेनर टू फिट द थर्मोकपल. थर्मोकपल फिट करण्यासाठी सॅम्पल कंटेनरचं एक असं स्पेशल डिझाईनच आहे. म्हणजेच काय की at the lower side of the thermocouple there is a notch or hack असं म्हणतो आपण. there is a notch or hack at the lower side of the thermocouple. notch or hack म्हणजे काही खाच असेल, थर्मोकपलच्या खालच्या भागामध्ये एक खाच असणार आहे. आणि तिथे म्हणजे नॉच असणार, आणि मग ऍक्च्युअली तुमचा जो थर्मोकपल आहे so this thermocouple is fitted in the notch. thermocouple is fitted in the notch as such. थर्मोकपल बघा कसा ठेवलेला असेल. so this is your thermocouple, first wire of thermocouple, and this is the second wire of thermocouple. म्हणजेच काय की जंक्शन ऍक्च्युअली काय झालं बघा, ती एकदम आता तुम्हाला ही जी पोझिशन आहे या पोझिशन मध्ये काय की thermocouple is in contact with the sample container. It is one of the best arrangement. किंवा आणखीन एक अरेंजमेंट आहे की थर्मोकपल इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द सॅम्पल. पण आता बऱ्याच वेळा काय होतं की सॅम्पल जर एकदम करोजिव्ह असेल
सो दॅट मे डॅमेज द थर्मोकपल वायर. तर ते थर्मोकपल वायर डॅमेज करू शकतं आणि त्याच्यामुळे मग सॅम्पलला कॉन्टॅक्ट मध्ये थर्मोकपल जास्त करून ठेवला जात नाही. अँड देअरफॉर दिस पोझिशन इज बेटर वन, बेस्ट वन म्हणूया आपण. कारण याच्यामध्ये काय की देर इज वेल कॉन्टॅक्ट ऑफ द सॅम्पल. तुमचं सॅम्पल या भागामध्ये असणार आहे. देर इज वेल कॉन्टॅक्ट ऑफ द सॅम्पल विथ द थर्मोकपल. ऍक्च्युअली सॅम्पल कॉन्टॅक्ट मध्ये येते, बट सॅम्पल कंटेनर इज इन कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकपल. थर्मोकपल बरोबर सॅम्पल कंटेनर कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे आणि ऍक्च्युअली एकदम तो लागून असणार आहे. कारण ते जो तुमचं क्रुसिबल बनवलेलं ते क्रुसिबलचं डिझाईनच असं असणार आहे की दिस क्रुसिबल कंटेन्स नॉच ऑर द हॅक ऍट द लोअर साइड अँड द थर्मोकपल इज फिटेड इन द नॉच. तर थर्मोकपलचे वायरचे त्या नॉच मध्ये फिट केलेले आहेत अँड देअरफॉर देर इज a good contact between the sample container as well as the thermocouple and therefore there is an accurate measurement of the temperatures. तर टेम्परेचर जे आहे तर त्या टेम्परेचरचे मेजरमेंट्स जे आहेत ते अॅक्युरेट येतात. ठीक आहे. अँड मला वाटतं एवढं सफिशियंट आहे डिस्कशन. तर थर्ड पोझिशन जे आहे इज द बेस्ट वन, सेकंड इज बेटर वन अँड फर्स्ट इज गुड वन. पण फर्स्ट पोझिशन लो प्रेशरला वापरत नाही आपण. सेकंड पोझिशन जे आहे त्याच्यामध्ये सॅम्पल कॉन्टॅक्ट मध्ये ठेवू शकतो आपण थर्मोकपल, हे पण पोझिशन चांगले. बट मोस्ट ऑफ द टाइम्स whenever the sample is corrosive one, then it may damage the thermocouple wires. Therefore it is not suitable to make the contact of the sample with the thermocouple. थर्मोकपल वर कॉन्टॅक्ट करणं थोडंसं काय की एवढं फिजिबल नाही. त्याच्यामुळे दिस पोझिशन इज ऑलवेज रिकमेंडेड वन वेअर there is such a arrangement to the crucible where we can fit the thermocouple wire. तर ते फिट करू शकतो, अशा अरेंजमेंट आहे बेसिकली. ओके, सो द लास्ट वन इज द रेकॉर्डर, लास्ट कंपोनेंट ऑफ द इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट. आपण आज इन्स्ट्रुमेंटेशन संपूया. सो दॅट फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द टीजी कर्व. तर थर्मोग्रामेट्रीचा जो कर्व आहे तर त्या कर्ववरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होतो तर तो पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. सो अपटिल विल डिस्कस द रेकॉर्डर. तर रेकॉर्डर म्हणजे काय बघा, आपला कम्प्युटर आहे की नाही, कम्प्युटरच्या शेजारी जो प्रिंटर असतो तो खरं तर रेकॉर्डर आहे. तर तसंच इथं पण रेकॉर्डर असणार आहे. See, there are many types of the recorders, but mostly use the recorders in the TG instrument is that याच्यामध्ये पहिला जो रेकॉर्डर आहे तो म्हणजे टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर असं म्हणतो आपण. फर्स्ट रेकॉर्डर इज अ टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्ड. पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर, टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर. सो दिस इज अ फर्स्ट टाइप. आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, आता दोन टाइप आपल्याला डिस्कस करायचे. एक म्हणजे टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर अँड द सेकंड टाइप वी हॅव टू डिस्कस हियर दॅट इज एक्स वायर रेकॉर्डर. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्स वायर रेकॉर्डर. याच्या व्यतिरिक्त पण परत आहेत, लाईट बीम गॅलोनोमीटर आहे, फोटोग्राफिक पेपर रेकॉर्डर आहे. असे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द रेकॉर्डर्स, बट वी आर गोइंग टू डिस्कस ओनली दीज टू टाइप्स ऑफ द रेकॉर्डर्स. त्याच्यातला पहिला जो आहे तो म्हणजे टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर. तर इथं काय केलं जातं बघा, जनरली डेटा इज रेकॉर्डेड ऑन अ कंटिन्युअस रोल चार्ट पेपर मुव्हिंग ऍट अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे आपला जो काय म्हणू शकतो आपण त्याला, आपल्याकडे जो प्रिंटर आहे तो तसंच आहे ना, त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याकडे पेपर असतात, पण काही जर आपण बँकेमध्ये वगैरे जर गेलो तर तिथं रोल असतो पेपरचा आणि मग तो रोल पेपरचा जो आहे इट जस्ट मूव्ह. आणि पेपरचा रोल जसा मूव्ह होतो तसं मग काय होतं त्याच्यावरती प्रिंटिंग जे आहे ते प्रिंटिंग होतं. म्हणजे तसंच आहे, म्हणजेच काय की डेटा इज रेकॉर्डेड ऑन ए कंटिन्युअस रोल चार्ट. डेटा इज रेकॉर्डेड ऑन अ कंटिन्युअस रोल चार्ट as chart moving at a constant speed. आता जनरली इथं बऱ्याच वेळा पोटेन्शियोमीटर सुद्धा वापरतात. पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर द पोझिशन ऑफ द पेन ऑर स्टायलस. आता ऍक्च्युली असतं काय बघा याच्यामध्ये, पेपर इज मुव्हिंग अँड द पेन इज कॉन्स्टंट. पेपर इज मुव्हिंग अँड द पेन इज कॉन्स्टंट और समटाइम्स पेन इज ऑल्सो मुव्हिंग. पेन किंवा आपण त्याला स्टायलस असं म्हणतो, स्टायलस किंवा आपण त्याला पेन असं म्हणतो, स्टायलस म्हणजे हा सुद्धा स्टायलसच आहे, स्टायलस किंवा पेन. तर काय की जनरली हा जो रेकॉर्डर आहे टाइम बेस्ड रेकॉर्डर, हिअर द पेपर इज मुव्हिंग आणि जनरली पेपर मूव्ह होतो आणि मग काय होतं की तुमचा पेन इट इज ऑल्सो जस्ट मुव्हिंग. आता पेन सुद्धा मुव्हिंग होतो किंवा काही ठिकाणी पेन हा फिक्स असतो आणि पेपर ऍक्च्युली मूव्ह होतो. आणि पेपर जसं मूव्ह होईल तसं काय होणार आहे की त्या पेपरवरती काय होणार आहे, तुमचा चार्ट जो आहे तो रेकॉर्ड होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अ टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर.
आणि दुसरा जो आहे तो म्हणजे XY रेकॉर्डर. XY रेकॉर्डर मध्ये काय बघा, द पेन इज मुव्हिंग आयदर or stylus is moving either towards the x or the y axis. So x and y axis म्हणजेच काय की रायटिंग हेड म्हणतो. रायटिंग हेड म्हणजे काय की दिस स्टायलस. So this stylus is moving or the stylus is deflects or deflecting in either x or y direction. X आणि y डायरेक्शन तो स्टायलस जो आहे तो मूव्ह होतो. बट पेपर इज फिक्स्ड. पेपर जो आहे तर तुमचा पेपर आहे तो कसा असेल की फिक्स्ड असेल, म्हणजे ग्राफ पेपर असेल. सी ग्राफ पेपर इज फिक्स्ड अँड द स्टायलस इज मुव्हिंग along the x and the y axis. Stylus is moving along the x and y axis असं. तो जो स्टायलस आहे तो पेन मूव्ह होतो. पेन इज मुव्हिंग along the x and the y axis. सपोज दिस x axis, दिस इज y axis. पेन मूव्ह होतो आणि मग काय होतं की तुझा पेपर जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. अँड ऑन द कॉन्स्टंट पेपर द पेन इज मुव्हिंग along the x and the y axis as per the डेटा. जसा डेटा त्याला मिळेल तसा तो x आणि y axis वरती पेन मूव्ह होतो. ठीक आहे. आणि मग तुमचा जो टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक चार्ट आहे, so here stylus is remain constant at the one position and the paper is moving. 2, 3, 4 काही स्टायलस असतील ते कॉन्स्टंट असतील एका ठिकाणी आणि पेपर ऍक्च्युअली मूव्ह होतो आणि मग त्याच्यानुसार जो ग्राफ आहे तो ग्राफ जनरली प्लॉट केला जातो. सो दिस इज द XY रेकॉर्डर. XY म्हणजे काय, स्टायलस इज मुव्हिंग अलॉंग द x अँड y डायरेक्शन आणि त्याच्यामुळे त्याला XY म्हटलेलं आहे. आणि टाइम बेस्ड पोटेन्शियोमेट्रिक स्ट्रिप चार्ट काय असणार आहे, पेपर इज मुव्हिंग, पेपर रोल इज मुव्हिंग अँड द स्टायलस इज कॉन्स्टंट. त्याच्या व्यतिरिक्त मग लाईट बीम गॅलॉनोमीटर आहे, फोटोग्राफिक प्लेट म्हणजे फोटोग्राफिक पेपर रेकॉर्डर आहे. इथं ऍक्च्युअली काय केलं जातं की यूज ऑफ फोटोग्राफिक टेक्निक आणि त्याच्यामुळे डायरेक्ट काय होतं की पेपरवरती रेकॉर्ड होतं. तर हा एक प्रकार आहे. तर बऱ्याच वेळा रेकॉर्डरला 2 पेन असतात किंवा काही काही रेकॉर्डरला 1 पण पेन असतो. एका पेनवरती पण रेकॉर्डिंग होतं. बट समटाइम्स देर आर 2 पेन्स. वन इज ऍट द एक्स ऍक्सिस, अनदर इज ऍट द वाय ऍक्सिस. आणि डिपेंडिंग ऑन द डेटा रिसीव्ह टू द रिस्पेक्टिव्ह ऍक्सिस देर इज अ प्लॉटिंग. जो काही डेटा त्याच्यानुसार काय होतं की प्लॉटिंग होतं. आता इथं काय असतं बघा, जनरली XY रेकॉर्डर जो आहे, वी गेट अ प्लॉट ऑफ वेट अगेन्स्ट टेम्परेचर किंवा कुठलाही रेकॉर्डर असेल तर याच्यामध्ये वेट अगेन्स्ट टेम्परेचर हा जो प्लॉट आहे तर तो प्लॉट तुम्हाला इथं जनरली मिळतो. सो दिस इज द मेन थीम ऑफ द रेकॉर्डर. लक्षात आलं तर रेकॉर्डर काय आहे, तर रेकॉर्डर जनरली इट प्लॉट्स द डेटा. तो जो काही डेटा त्याला मिळतोय डिटेक्टर कडून तो डेटा घेऊन काय करतोय की रेकॉर्डर जनरली डेटा जो आहे तो प्लॉट करतोय. तर हे रेकॉर्डरचं काम आहे. ठीक आहे. सो आय थिंक दॅट we're already done about the instrumentation of the TG instrument. There are 5 major components involved in the TG instruments. First one is a balance, second one is a sample holder, third one is a furnace, fourth one is temperature measurement devices, or it is also called as detector, and the last one is a recorder. So these are the 5 major components involved in the TG instruments. If you have any doubt, any question, you may ask your question. We have 3 more minutes. Session is open for the discussion. Thank you.